चला लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे। तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खूप मोठी 9 जूनची अपडेट आलेली आहे। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही या व्हिडिओला क्लिक केला असेल तर फक्त तुम्हाला तुमचा टाइम फक्त 4 ते 5 मिनिटे या व्हिडिओसाठी द्या। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी कोणतीही शंका राहणार नाही। जून आणि जुलैचे पैसे 3000 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला येणार ते देखील मी सांगणार आहे। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी तारीख देखील सांगितली आहे, ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप मोठी अशी अपडेट आली आहे लाडक्या बहिणीसाठी। 3000 रुपये एकत्र आले, बहिणी झाल्या खुश। आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही। फक्त तुमचे 4-5 मिनिटे या व्हिडिओला द्या। तुम्ही या व्हिडिओला क्लिक केला असेल तर फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट, कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही। 9 जूनची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। खूप मोठी अशी अपडेट घेऊन आलेलं या ठिकाणी पाहू शकता की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही। या ठिकाणी एकत्र 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहे। मे महिन्याचे पैसे देखील तुम्हाला भेटले असतील किंवा कधी भेटणार आहे। बऱ्याच महिलांना, अर्ध्या तर महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचे मे महिन्याचे पैसे भेटलेले, फक्त अर्ध्या महिला राहिलेले आहेत की त्यांना मे महिन्याचे पैसे राहिलेले आहेत। आणि जून महिन्याचे पैसे कधी भेटणार, जुलै महिन्याचे कधी भेटणार, 11वा 12वा हप्ता कधी भेटणार, यानंतर ही योजना बंद होणार का, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। सर्व तुमच्या शंका या एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओला क्लिक केला असेल तर तुमचा व्हॅल्युएबल वेळ फक्त 4 ते 5 मिनिटे या व्हिडिओला द्या। लाडक्या बहिणींनो, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला 100 लाईक्स आलेच पाहिजे। लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला 100 लाईक्स आलेच पाहिजे। 100 लाईक्स फक्त तुम्ही या व्हिडिओला क्लिक केला असेल तर 1 लाईक बनताय। 1 लाईक करा आणि बऱ्याच माता भगिनींना या लाडक्या बहिणीविषयी अपडेट नसेल तर त्यांना ही अपडेट शेअर करा। लाडक्या बहिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असतात तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। लाडक्या बहिणीविषयी सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत असते। चला तर अपडेटला सुरू करूया। अपडेट अशी आहे की 9 जूनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ पॉज करू बघू नका, शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओला अर्ध्यावटच सोडून जाऊ नका। लाडक्या बहिणींनो, खूप मोठी अशी अपडेट घेऊन आलेलो मी। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 4 ते 5 मिनिटं द्या, तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी सर्व अपडेट तुमच्या क्लिअर होऊन जातील। आता पहा, जून आणि जुलैचे 3000 रुपये एकत्र येणार का ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जुलैचं काय, 9 जूनची अपडेट आहे सर्वात महत्त्वाची। 3000 रुपये एकत्र आले, कोणते 3000 रुपये एकत्र आले हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडक्या बहिणी झाल्यात या ठिकाणी खुश। लाडक्या बहिणीने तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही। 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत। पहा, अपडेट अशी आलेली आहे की लाडक्या बहिणींना पहा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। खूप महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप अशी महत्त्वाची अपडेट तुम्हाला घेऊन आलेली आहे। लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट राहू द्या, आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटते। मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ पहा। खूप मोठी अशी अपडेट सांगितली होती। त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच माता भगिनींनी चांगल्या कमेंट केलेले आहेत की मे महिन्याचे पैसे देखील त्यांना आलेले आहेत। कोणत्या जिल्ह्यातून आल्यात, कोणत्या जिल्ह्यातून पैसे आलेत, कोणत्या जिल्ह्यात नाही आलेत हे देखील माता भगिनींनी कमेंट केलेले आहे। तुम्ही देखील कमेंट करा कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेत, कोणत्या जिल्ह्यात आले नाहीत आणि जून महिन्याचे पैसे कधी येणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता पहा, नियमांचे उल्लंघन करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांवर आता महाराष्ट्र सरकारने कारवाई सुरू केलेली आहे। बऱ्याच सरकारी कर्मचारी महिला ह्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत होत्या, त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आलेली आहे। आणि कोणतेही फ्रॉड डॉक्युमेंट अपलोड करून या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर देखील आता कारवाई देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे, ती पाहू शकता की तुम्ही। अपडेट अशी आहे की सरकार आता योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आयकर रिटर्न डेटाची क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू होत आहे। आता बऱ्याच महिला यातून अपात्र ठरत आहेत, तर त्या अपात्र ठरलेल्या महिला आता त्यांचे 10 हप्ते तर त्यांना पोहोचलेले आहेत। मग 10 हप्ते पोहोचलेले आहेत तर मग सरकार त्यांचे पैसे वापस घेणार का? तर सरकार तुमचे या ठिकाणी पैसे 1ही रुपया वापस घेणार नाही। फक्त तुम्हाला इथून पुढे, तुम्ही लाभार्थी नसाल तर तुम्हाला इथून पुढे 11वा आणि 12वा हप्ता किंवा इथून पुढे सर्व हप्ते तुम्हाला भेटणार नाहीत, हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष घ्यायचे आहे। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा मला मे महिन्याचे पैसे पडलेले नाहीत, तर मे महिन्याचे पैसे
आता बघून मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच महिलांना या ठिकाणी मे महिन्याचे पैसे पडले आहेत. खूप महिलांनी कमेंट केली होती की दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्हाला देखील पुढील मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात 3000 रुपये. फक्त तुम्ही SMS चेक करा, SMS वरती लक्ष ठेवा. SMS आला की लगेच तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आलेले आहेत, म्हणजे मला आणखी व्हिडिओ बनवायला दुसऱ्या महिलांना सांगता येते की कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेत, म्हणजे मला व्हिडिओ बनवायचं समजतं. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मे महिन्याचे पैसे, जून महिन्याचे पैसे, जुलै महिन्याचे पैसे कधी येणार आहेत. स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे की येत्या 48 तासांमध्ये जून महिन्याचे पैसे 1500 रुपये तुम्हाला टाकणार आहेत. मग आता बऱ्याच महिलांना मे महिन्याचेच पैसे आले नाही तर जून महिन्याचे कसे येणार, तर मी तुम्हाला सांगतो दोन्ही एकत्र तुम्हाला 3000 रुपये सरकार टाकत आहे. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा एवढा उशीर का होत आहे मे महिन्याचे पैसे यायला, तर सरकार क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे. बऱ्याच महिला अपात्र ठरत आहे, त्यामुळं क्रॉस व्हेरिफिकेशनला वेळ लागत आहे. त्यामुळे या योजनेचे मे महिन्याचे पैसे टाकायला सरकारला थोडा उशीर जात आहे. तुम्हाला 10 हप्ते 15,500 रुपये तर भेटलेच असेल, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. लाडक्या बहिणींनो तुम्हाला 11वा आणि 12वा हप्ता जून महिन्याचा देखील भेटून जाईल. चला आता पुढील अपडेट बघूया. एका अधिकृत अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि बालविकास सचिवांना डेटापर्यंत पोहोचण्याची आणि फसव्या लाभार्थ्यांना ओळखण्याची परवानगी दिली आहे. या ठिकाणी बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र ठरत आहेत, तर यांना यापुढे एकही लाडक्या बहिणीचा हप्ता पडणार नाही. आता पहा किती महिला या ठिकाणी अपात्र ठरल्या ते पाहूया आपण. मागच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी खुलासा केला आहे की 2200हून अधिक महिला सरकारी कर्मचारी नियमांचे उल्लंघन करून या योजनेचा फायदा घेत आहेत. या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तरी या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे या आता इथून पुढे या महिला आता या योजनेचा लाभ घेणार नाहीत. मग त्या महिलांना 10 हप्ते तर पडलेच आहेत, मग त्या महिलांचे हे पैसे वापस घेणार का सरकार, तर तुम्हाला ते हप्ते वापस घेणार नाही. फक्त तुम्हाला एक काळजी करायची की ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांना इथून पुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही, हे काळजीपूर्वक तुम्हाला लक्ष घ्यायचं आहे. आता मग इथून पुढे लाभ घेता येणार नाही अजिबात. ज्या महिलांना गरज आहे अशा महिलांनाच या ठिकाणी लाभ घेता येणार आहे. मग तुम्हाला समजलंच असेल की तुमचा मे महिन्याच्या हप्ता यायला कशाचं कारण होतं, तर सरकार पडताळणी करत आहे अर्जांची, त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता यायला थोडा उशीर होत होता, परंतु इथून पुढे आता उशीर होणार नाही. आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः ट्विट केलं आहे की स्वतः मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ माझा बघा, तर तुम्हाला समजेल की स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी काय ट्विट केलं होतं. ते ट्विट देखील मी तुम्हाला वाचून त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. बऱ्याच महिलांनी त्यावर 16,000 व्ह्यूज आलेले आहेत. 16,000 महिलांनी तो व्हिडिओ बघितले आहे. तो व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर जाऊन बघा. आता पहा पुढील अपडेट पाहूया आपण. पुढील अपडेट अशी आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी. लाडकी बहीण योजनेच्या नियमांचे महिला उल्लंघन करून असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने कारवाई करण्याची तयारी केली आहे. आयकर रिटर्न डेटाच्या मदतीने सरकार आता अशा लाभार्थी महिलांवर कारवाई करण्याची शक्यता आहे ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. अशाच महिलांना या योजनेचा लाभ इथून पुढे घेण्यात येणार आहे. तुम्ही लाभार्थी असाल लाडक्या बहिणींनो अशी अपेक्षा करतो. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व अपडेट मी लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला A to Z अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मे महिन्याचा हप्ता देखील लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती येणार आहे 15,000 रुपये. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही लाडक्या बहिणींनो तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. 100% पैसे हे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला 100 लाईक्स आलीच पाहिजे. 100 लाईक्स ठोका फक्त लाडक्या बहिणींनो. तुम्ही हा व्हिडिओ लवकरात लवकर 100 लाईक्स ठोका आणि या व्हिडिओला भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. आता पहा अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींनो तुम्ही पाहू शकता की अपडेट अशी आहे की दरम्यान महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 15,000 रुपये आर्थिक मदत म्हणून देत आहे. हे तर 100% खरं आहे. बऱ्याच महिलांना 10 हप्ते पोहोचलेले आहेत. मेचा आणि जूनचा हप्ता देखील त्यांना लवकरात लवकर 3,000 रुपये पोहोचणार आहे. 15 जूनपर्यंत हप्ते पोहोचणार आहेत. टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो. 100% पैसे तुम्हाला भेटणार आहेत. आता पहा राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या
बळकटी देण्याची योजना ही सुरू करण्यात आली आहे। या योजनेच्या अंतर्गत 15,000 रुपयांची रक्कम थेट 1500 रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जात आहे। आतापर्यंत